नमस्कार मित्रांनो, मी अरुण गायकवाड तुमचं गावरान व्हायरल या चॅनलवर स्वागत करत आहे। तर मित्रांनो, मी आज आहे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नामदार नरहरी सीताराम झिरवाळ यांच्या निवासस्थानी। तर मित्रांनो, मी याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकला होता, त्यांच्या घराचा व्हिडिओ आणि घराविषयी माहिती थोडीशी सांगितली होती। पण मग त्या व्हिडिओमध्ये मला भरपूर जणांच्या कमेंट्स वगैरे आल्या की तुम्ही घर दाखवलं पण मग साहेब दिसलं नाही। तर मग त्याच्यासाठी तुम्ही एखादा नवीन व्हिडिओ बनवा की जेव्हा साहेब वगैरे असतील तर अशा वेळेस एक व्हिडिओ बनवा असं। तर मग तोच योग आलेला आहे। तर साहेब पण होते घरी, आज जनता दरबार पण त्यांचा भरलेला होता। कुठून आले तुम्ही? संगमेरवरून का? तर मग संगमेर जिल्हा कोणतं गाव? जागापूर। हां। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या गावरान व्हायरल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याला कधीच अप डाऊन करणं कधीच शक्य नाही बरं, सांगवा की आहे उभारी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सोसायटीचे चेअरमन, पुढे कोशिंबे गणातून पंचायत समितीचे सदस्य, दिंडोरी पंचायत समितीचे उपसभापती, नाशिक जिल्हा परिषद सदस्य ते आमदारकी आणि विधानसभा अध्यक्ष तथा उपाध्यक्ष, आणि आता मंत्री अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्यक माननीय नामदार श्री नरहरी सीताराम झिरवाळ साहेब, विविध पदे भूषवूनही सर्वसामान्य माणूस व ग्रामीण जनतेच्या सहवासात राहत असताना जनतेच्या समस्या सोडवणारा आणि साधी राहणी, उच्च विचारसरणी, एकनिष्ठता, विकासाची दूरदृष्टी आणि उच्च पदावर पोहोचल्यानंतरही अंगी साधेपणा याचे ज्वलंत उदाहरण। कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदुःखात मिळणारे हे नेतृत्व म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी। महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्यक मंत्री असताना देखील कोणत्याही बडेजावपणा किंवा अहंकार नसले हे नेतृत्व प्रत्येकालाच आपलेसे वाटते। एवढे मोठे पद असूनही त्याबाबत कोणताही बडेजाव न आणता त्यांच्या सर्व कुटुंबातील व्यक्ती आपल्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी आदराने वागतात। शेतीवर उदरनिर्वाह असलेले कुटुंब राजकीय सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते। मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवात असलेल्या यात्रा, महोत्सव, बोहाडा किंवा पश्चिम भागातील डोंगरादेव सारखे सण असो किंवा अन्य कार्यक्रमात प्रत्येक कार्यात ते सहभागी होत असतात। आपणही सर्वसामान्यच आहोत अशा पद्धतीने भजन, कीर्तन, प्रवचनात ते दंग होतात। इतक्या मोठ्या पदावर जाऊनही प्रोटोकॉलच्या ते कधी भानगडीत पडत नाही। श्री गोकुळभाऊ नरहरी झिरवाळ साहेबांचे द्वितीय चिरंजीव या सौ चंद्रभागा नरहरी झिरवाळ साहेबांच्या पत्नी, तसेच शेतीतले कामं, तसेच गाई सांभाळणे वगैरे सर्व हेच बघतात। आणि या नागपंचमी काढली सर्व त्यांनीच काढलेली आहे। हे श्री दीपक भाऊ नरहरी झिरवाळ साहेबांचे मोठे चिरंजीव, वनारे गावचे सरपंच आणि शेतीतले सर्व कामं ते पण बघतात। नागलीची भाकर, उडदाची डाळ, भात, मिरचीचा ठेचा आणि शेणाने सारवलेल्या अंगणात बसून जेवण। वडील एवढे मोठे मंत्री आणि अंगी साधेपणा असे गोकुळभाऊ झिरवाळ आमच्यासाठी तरी विशेष आहे। एवढं साधेपणाने राहणं, दीपक भाऊ असो किंवा गोकुळभाऊ असो, सर्वांसोबत मिसळून राहणारे, सकाळपासून रात्री उशिरापर्यंत तुम्ही आलेल्या सर्व लोकांच्या समस्या असो किंवा इतर कामे असो प्रयत्न करतात व सोडवतात। साहेब, तुम्ही ग्रेट आहात। तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की आमच्या गावरान व्हायरल या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अजून काही व्हिडिओ आहेत माझे का साहेबांविषयी तुम्हाला अजून बघायचे असेल तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता। आणि जाऊन बघा आणि व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका।